आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील कांदळवन निसर्ग पर्यटनाची खास अशी वैशिष्ट्ये आणि काही महत्त्वाची माहिती देखील। महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाच्या निर्णयानुसार 20 सप्टेंबर 2017 पासून कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना महाराष्ट्राच्या किनारी भागांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत कांदळवनातील निसर्ग पर्यटन उपक्रम पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे। कांदळवनातील निसर्ग पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत आणि हेच या निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। आज आपण पाहूया की कांदळवन निसर्ग पर्यटन किती रंजक, मोलाचे आणि फायद्याचे आहे। महाराष्ट्राचा पहिला किनारी जिल्हा पालघर येथील मारंबळपाडा गावात कांदळवन निसर्ग पर्यटन सुरू झाले आहे। रायगड येथील काळिंजे, दिवेआगार, रत्नागिरीतील सोनगाव, आंजर्ले, नाचणे, पावस तर सिंधुदुर्गातील तारा मुंबरी, मीठ मुंबरी, अचरा, निवती व वेंगुर्ला अशा 12 ठिकाणी कांदळवन निसर्ग पर्यटन प्रकल्प सुरू आहेत। यासारख्या गावातील स्थानिक लोकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा व क्षमता बांधणी उपक्रम राबवून विविध तज्ञांमार्फत कांदळवन निसर्ग पर्यटनातील विविध बाबींचे प्रशिक्षण दिले गेले आहे। याच प्रशिक्षणाद्वारे गावकरी विविध निसर्ग पर्यटन उपक्रम राबवित आहेत। कांदळवन सहलीद्वारे कांदळवनांची जवळून ओळख पर्यटकांना दिली जाते। नौका विहारात कांदळ प्रजातींची वैशिष्ट्ये तसेच तेथील जैवविविधता आणि खाडी विहाराचा आनंद घेतात। पक्षी निरीक्षणाकरिता विशेष ठिकाणे निवडून तेथे पक्षी विश्वाची ओळख पर्यटकांना करून दिली जाते। तसेच कायाकिंग, मगर सफारी, किनारा सहल, स्नॉर्कलिंग, तारखा दर्शन सारखे उपक्रम ही स्थानिक राबवित आहेत। विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहलींचे आयोजन देखील या स्थळांवर करण्यात येते। विद्यार्थ्यांना यातून वैज्ञानिक व पारंपरिक असे दोन्ही ज्ञान सहजतेने उपलब्ध होते। कुठल्याही ठिकाणची भेट तेथील स्थानिक पाककृती आणि पारंपरिक जेवणाशिवाय अपूर्णच राहते। कांदळवन निसर्ग पर्यटन हे उदरनिर्वाहाचे प्रभावी तसेच पर्यायी साधन बनले आहे। या उपक्रमामुळे कांदळवनांची हानी होण्यापासून वाचते, त्याचबरोबर त्यांचे संवर्धन होण्यासही एक प्रकारे मदतच होते। हा उपक्रम पर्यटकांसाठी व्यवहार्य आणि शाश्वत असा पर्याय आहे। या उपक्रमाद्वारे शिक्षण व जनजागृती केली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचे संवर्धनही होते। मग मंडळी, कांदळवन निसर्ग पर्यटनासाठी कधी येणार? ही सर्व निसर्ग सौंदर्य दृश्य पाहून तुम्हालाही निसर्ग पर्यटनाची ओढ लागली असेलच। तर या आणि निसर्ग पर्यटनाचा भरपूर आनंद लुटा, जैव विविधता अनुभवा। चला तर भेटूया पर्यटनाच्या स्थळी। धन्यवाद।